बटरफ्लाय म्हणजे सगळंच येतंय पोटात. आता आपणच आपलं काम कसं जज करायचं कारण दुसऱ्यांच्या रिव्ह्यूज वरनं कळतं की कसं काय झालं ते. तुम्ही दोघं काय सांगाल? तुम्हाला असे कोणाचे कॉल्स लिस्ट मध्ये आता नावं वाढली आहेत का मुलींमध्ये? नाही, मी आत्ता पण मैत्रीण माझी एक पण नाही, पण सांगू का मी काय मला ऍक्च्युली खूप ओव्हरवेल्मिंग वाटतंय सगळं रिस्पॉन्स. नॉर्मली बाबाच उत्तर देतात. लक्ष ठेव, चुकून एखाद्या मुलीला बाबा त्याच्या उलटी आम्ही फिल्म सांगतोय आम्ही फोन बंद कर. नमस्कार मंडळी, मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबई तुम्ही बघत आहात आणि तुम्ही बघू शकाल माझ्या मागे इतकं सुंदर असं आय एम थँक्यू हा जो ग्रुप हा चालू आहे. म्हणजेच एप्रिल मे 99 ह्या चित्रपटाची ही संपूर्ण स्टारकास्ट टीम आणि रोहन सर, राजेश सर सुद्धा माझ्यासोबत आहे. तर चला वेळ नको घालवूया आणि या आय एम थँक्यू मध्ये जॉईन होऊया आणि प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना आय एम थँक्यू, तुम्ही ही संधी आम्हाला दिल्याबद्दल. काय सांगाल सगळ्यात आधी, किती एक्साइटेड आहे? बटरफ्लाय तुमच्या पोटामध्ये येत आहेत का? कारण आता फार कमी दिवस राहिलेत. कसं कसं वाटतंय? फिलिंग कसं आहे? मी तुझ्यापासूनच आर्यन सुरुवात. बटरफ्लायज म्हणजे सगळंच येतंय पोटात. कोणाचं कारण म्हणजे आता एक वेगळं क्लायमेट क्रिएट झालंय, सगळ्यांना रिलेट होते ही गोष्ट, प्रेक्षकांचे रिॲक्शन्स आणि मित्र जे आम्हाला सांगतायत आमच्या पोस्ट बघून ते एक वेगळं हिट मग करताय. आता पाय जमिनीवर आहेत की हवेमध्ये गेले? नाही, नाही, तुमच्या पाय चौघांचे? जमिनीवरच आहेत. जमिनीवर. आपली कोकण नाही नाही नाही, बोल. नाही, नाही, तू बोल. तुझ्या प्रश्नाचं उत्तर. त्यामुळे एक्साइटमेंट खूप Excitement आहे वाटते. आणि आपल्या टीम सोबत बसून पिक्चर बघणं एक वेगळं हिट करताना. श्रेयस, तू काय सांगशील? मंथन, साजरी, तुम्ही. आपला चित्रपटाला एक स्क्रीनिंग होतं. सो तिथे माझे मित्र आलेले आणि माझे सर वगैरे आलेले. तर सर आणि मित्रांचे रिप्लायज बघून म्हणजे आता आपणच आपलं काम कसं जज करायचं कारण दुसऱ्यांच्या रिव्ह्यूज वरनं कळतं की कसं काय झालं ते. आणि मग त्यांच्या रिव्ह्यूज नंतर खरी एक्साइटमेंट यायला लागली आम्हाला आणि अजून ती एक्साइटमेंट आहे. 16 मे. अजून excitement येस आहे. येस 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 प्रॉपर एक्साइटमेंट आहे. आणि साहेब आपल्याला पॉज, त्याच्यासाठी मला मोठा सुद्धा पॉज. एक्साइटमेंट आहे कारण की म्हणजे स्कूल लाईफ मध्ये वगैरे मित्रांना म्हणजे जास्त वेळ सुट्टी वगैरे घ्यायचो शूटला वगैरे जायला, तेव्हा मित्र बोलायचे की तू काय सारखा सारखा असतो ऍबसेंट असतो वगैरे वगैरे. तर म्हणजे त्यांना आत्ता ती लोक स्वतः मला फोन करून बोलतात की अच्छा आत्ता मला कळतंय भाई तू काय ऍबसेंट असायचा, एवढं मोठं तू नाव कमवतो वगैरे वगैरे. सो मित्रांची तर एक्साइटमेंट आहेच आणि म्हणजे पूर्ण जी माझी फॅमिली आहे, पूर्ण फॅमिलीमधून फर्स्ट ऍक्टर असा पुढे येतोय मी आणि आवडेल मला पुढे जायला. व्हेरी नाईस. सो फॅमिलीला प्राऊड करणं हेच मी सध्या माझं कर्तव्य समजतो. आता ना मला तुझ्या उत्तरातून अजून एक प्रश्न सुचतोय. जसं तू म्हणाला की आता मित्र विचारतायत, सगळं हो विचारतायत, हो हो. तर आता तुमच्या तिघांच्या लाईफ मध्ये अशी कुठली जाई आहे का जी तुम्हाला आधी भाव देत नव्हती? म्हणजे ही जाई देत होती चित्रपटात, पण असं कोण आहे का फ्रेंड कॅरेक्टर की जे आधी बोलत नव्हतं आणि आता तुम्हाला भाव मिळतोय? खरं खरं उत्तर, आधी देत नव्हती पण आता ती बोलायला लागली. बरं ना, पण त्याला एवढंच म्हटलं खरं बोल. हा बघ, म्हणजे आता मला खरं उत्तर हवंय. असा काही किस्सा झालाय का की जे आधी बोलत नव्हते आणि आता? हा म्हणजे एक अशी होती मुलगी, आता मी तेवढं डिटेल नाही सांगणार, तिला कळेल की मी तिच्याबद्दल बोलतोय. ओके. हा तर ती तेव्हा भाव नाही द्यायची, बट Okay. आता मला तेव्हा ती आवडायची आणि तिला पण माहिती. बट आहा. आता खूप भाव मिळतोय, पण आता असं झालं की तिलाही मी आवडतो. पण आता मला नाही ती आवडत. तर आधी तेव्हा आवडायची ती. ओके, आता म्हणजे So, तुझं हा. स्टेटस लेवल वाढले. असं काय नाही, स्टेटस लेवल वाढले असं वगैरे काय नाही, बट चॉईसेस बदलतात ना. म्हणजे आता अच्छा, तेव्हा choice ती नाही बदलली. बोलली आता इगो झाला म्हणजे आता तो टाइम घेणार आहे तिला हो नाही बोलण्यासाठी. ऍक्च्युली कास्टिंग करताना मलाही असं वाटतं की चॉईसेस बदलायला हवे होते. तुम्ही दोघं काय सांगाल? तुम्हाला असे कोणाचे कॉल्स लिस्ट मध्ये आता नावं वाढली आहेत का मुलींमध्ये? नाही, मी आत्ता पण मैत्रीण माझी एक पण नाही, पण सांगू का मी काय
कारण माझं मित्रांसोबतचं वागणं बघून मुली जास्त येतात नाही माझ्याशी बोलायला. म्हणजे तू जसं ऑन स्क्रीन हा आहे तसंच आहे मी, off screen असं पण सुद्धा ऑफ आहे. स्क्रीन पण तसंच आहे. कारण जे मला विश्वास वाटत नाही तुझं या सगळे उत्तरावरती आग्रह बिलकुल. इन्स्टावर जे चॅट्स वगैरे येतात ते सगळे बाबा हँडल करतात, मी नाही बघत तुझे इन्स्टा. चॅट्स बाबा हँडल हा करतात. मी नाही बघत Insta. देत आहेत. हा म्हणजे नॉर्मली बाबाच उत्तर देतात. लक्ष ठेव चुकून एखाद्या मुलीला बाबा मैत्रिणी अशा जास्त नाहीत, मोजक्यात आहेत, पण बस आहे. थोड्यात थोडं आता मी माझं काय, मला काही मिळाली का काय काय साजिरी तुला काही असे वेगळे अनुभव? नाही, काहीच नाही. मला ऍक्च्युली उलटा करणं इजा मिळाली. मला ऍक्च्युली खूप ओव्हरवेल्मिंग वाटतंय हे सगळं रिस्पॉन्स. आणि त्या दिवशी मी ह्यांना पण सांगत होते की केलं आपण शूट वगैरे केलं, वर्कशॉप केलं, फिल्म झाली शूट करून, आता अवघड भाग आहे असं मला वाटतंय की ते सगळं जे काही शूट केलं ते बघणं हा माझ्यासाठी जास्त अवघड भाग आहे, कारण थोडं दडपड येत आहे. पण ऑफकोर्स एक्सायटेड आय आहे. थिंक साजिरीचा फ्रेंडशिप ग्रुप खूप मोठा आहे. डीपीज मध्ये मी पाहिलेला आहे किती जण साजिरीसाठी एकदम रुईयाचा. उत्सुकतेने आले होते. रुईयाचा क्राऊड. मी तुमच्या दोघांकडे येईन. काय त्याच्या सांग आधी मला वाटतं साजिरीची मावशी इकडे आहे, आपण तिला बोलूया. काय सांगशील तुझा हा अनुभव कसा आहे एप्रिल मे 99चा? अरे खूप खूप सुंदर अनुभव आहे, कारण की हा माझ्यासाठी खरं तर चॅलेंजिंग टास्क होता. मी बिलॉंग करते अमरावती विदर्भला, आणि या सिनेमामध्ये ज्या पद्धतीने कोकण आणि ती भाषा सांगायचं आहे, क्रेडिट गोज टू आवर डिरेक्टर की त्यांनी ते आमच्याकडनं करून घेतलं. पण धमाल म्हणजे असा एक दिवस नव्हता जेव्हा आम्ही मस्ती नाही केली किंवा आमच्यामधनं काही झालं नाहीये. हे म्हणजे हे मला तर वाटतं तुम्ही ते बघायला प्लीज सिनेमागृहात या 16 मेला, तेव्हा तुम्हाला खरं कळेल की हे काय काय प्रकरण आहेत. हे तिघही जण म्हणजे अफलातून आहेत अगदी. खूप खूप मजा केलेली आम्ही अगदी. म्हणजे एक किस्सा मला असा आठवतो, जेव्हा मला वाटतं जाईचा शॉट लागलेला आणि आम्ही तिघ जण जे आमचं घर दाखवलंय, पुष्पाचं जे घर दाखवलं तिथे आम्ही कोपऱ्यात बसलो होतो आणि आम्हाला जागा नव्हती, फक्त एक छोटासा बेंच, तिथे कोपऱ्यात टीव्ही, आमचा श्रेयस असा एका कोपऱ्यात, त्याच्या बाजूला हा, त्याच्यानंतर हा माझ्या मांडीवर झोपला आणि आम्ही गाण्याच्या भिंड्या खेळतोय तिथे. म्हणजे इतका अफलातून होतं ते सगळं, खूप मजेशीर. म्हणजे खऱ्या खुऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आम्ही एन्जॉय करत होतो तिथे. अगदी मजा काय आली. सांगाल? सगळ्यांनाच हा प्रश्न आहे. 1 वर्ष तुम्ही शूटिंग आणि हे सगळं करताय, तर जर का आज एखादा दिवस सांगितलं की तुम्हाला तो तिथे रिपीट जायचा किंवा तुम्हाला तो जगता येईल, तर तो कुठला क्षण असेल? हा, माझ्यासाठी असेल उद्या जे आमचं एक गाणं येते, त्या गाण्याचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल असेल, कारण की तो माझ्या स्वतःच्या आवडत्या गावातल्या एका ठिकाणी शूट झालाय, ज्या एरियाचं नाव आहे आदगाव. ओके. आणि आणि तिथलं गाण्याचं नाव? मन जाई म्हणून, Okay. जे उद्या येईलच गाणं. आणि ते गाणं ज्या बीचवरती आम्ही शूट केलंय तिथल्या माझ्या आठवणी, कारण त्याला ना एक नॉस्टॅल्जिया पण होता आणि त्याला एक त्या वातावरणातच एक जसं यांनी मगाशी पण सांगितलं ना, तो एप्रिल महिन्याचा वास होता, पण त्या वातावरणामध्ये पण एक असा रोमॅन्स क्रिएट झाला होता. कारण काय झालं होतं की मागे ना ट्वायलाइट चालू झाली होती अचानक, म्हणजे मॅजिक लाईट सुरू झाली होती, तिन्ही सांज होत चालली होती, चांदणं यायला लागलं होतं. आणि सरप्राईजली जर आठवत असेल तर चांदणं आणि चंद्र असं एकत्र त्या दिवशी आम्हाला बघायला मिळत होतं आणि ते खूप दिसायला सुंदर दिसत होतं. त्यामुळे माझी पर्सनल गोष्ट तीच असेल पर्सनली. सर तुमची एखादा जो दिवस किंवा तो सीन तुम्हाला पुन्हा जगावासा वाटेल? हो, मी शूटच्या दिवशी नव्हतोच कधी. कधीच नव्हतं. मी एकदा फक्त गेलो होतो जेव्हा या फिल्ममध्ये एक सीन आहे इंटरव्हलच्या आधी, त्या सीनसाठीच मी गेलो, तेव्हा तो सीन चालू होता. बाकी मी खूप जेलस असं वाटत होतं, कारण इतकी सगळी लोक मजा करत होती, धमाल करत होती, मला सगळं रिपोर्ट, कारण माझं दुसऱ्या फिल्मचं माझं शूटिंग चालू होतं आणि मी दोघेही कोकणात होतो. हा श्रीवर्धन एरियामध्ये होता आणि मी गुहागर एरियामध्ये, तुम्हाला माहिती असलेल्या एरियामध्ये होतो. त्यामुळे मला माहित नव्हतं इकडे काय चाललंय, कारण मी तिकडे दिग्दर्शक म्हणून काम करत होतो, मला माझी स्ट्रेस वेगळी होती. पण आमचा जो कोरिओग्राफर होता, आमचा जो क्रू होता, त्याचे HOD सेम होते. त्यामुळे स्टॅनली डिकोस्टा जो कोरिओग्राफर आहे, त्यांनी ह्या पिक्चरची गाणी
सगळी कोरिओग्राफ केली आणि माझ्या फिल्मची एक नंबर जे आम्ही शूट करतो त्याचीही केलीत. त्यामुळे तो तिकडून येऊन मला सांगायचा, अरे काय मस्त चाललंय तिकडे, अरे काय धमाल आहे तिकडे. आणि मला तेरा कब खत्म हो गया, मेरे को उधर जाना है. बोला अबे तो मेरी पिक्चर शूट करा, उनकी पिक्चर शूट करा. बोले नहीं उधर मजा आ रहा है, उधर मस्त आहे, सब बच्चे आहे ना, उधर धमाल आता है. बोला ठीक आहे. मग मी त्याला लवकर फ्री करायचो, मग तो तिकडे जायचा, मग तिकडे शूट करून परत यायचा. तर मला त्या नेहमी बातम्या तिकडनं यायच्या की असं मजेशीर चाललंय आणि आय वॉज व्हेरी जेलस. आता तुम्हाला दोघांनाही विचारेन पुन्हा एकदा प्रश्न हो, की हो. 3 कॅरेक्टर आहे ह्या तिघांचे, कृष्णा आणि मंथन आणि श्रेयसचे. कुठलं कॅरेक्टर तुम्हाला रिअल लाईफ मध्ये रिलेट करताल? बालपणी तुम्ही ह्या तिघांमधले कसे होतात? कारण फार तिन्ही वेगळे कॅरेक्टर आहेत. असा नक्कीच नव्हतो. साहेबांसारखा पण नव्हतो. अच्छा. ओके. जवळ ह्याच्यासारखा साधारण मला असं खूप मी ह्याच्याशी रिलेट करतो की हा कसा आहे तसा मी बालपणात होतो असं मला वाटतंय. तर दिस इज द कॅरेक्टर. रोहन सर तुम्ही? मी आज हे पहिल्यांदा ऑनस्क्रीन बोलतोय आणि यांना हे सगळ्यांना पहिल्यांदा सांगतोय. कृष्णाचं कॅरेक्टर लिहिताना काही शेड्स मी माझ्या टाकलेत, त्यामुळे मी आता कृष्णाला रिलेट होईल असं सांगेन. Okay. कारण की म्हणजे मलाही नाही आवडायच्या मुली किंवा मलाही नाही आवडायचं, मला मित्रांमध्ये राहायला आवडतं. मला अजूनही म्हणजे आत्ताही मला असं वाटतं की माझ्यासोबत सतत मित्र असावे किंवा मला माणसं खूप आवडतात, मला माणसांची गप्पा मारायला खूप आवडतात. त्यामुळे मी म्हणजे हा आत्ता जसा पिक्चर मध्ये आहे तसा मी थोडा रिलेट नक्कीच करेन. पण का नाही आवडायचं? म्हणजे मी तुलाही प्रश्न असणार आणि तुम्हालाही का, म्हणजे मुलींची बोलणं इतकं अवघड का चोंबड्या वाटायचं? असायच्या त्या असं वाटायचं. कारण काय व्हायचं ना, सॉरी सगळ्या मुलींना नाही, आता ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांना असं नको वाटायला. आता तर काय आहेत? नाही, चोंबड्या म्हणजे काय ना, जसं राजवादा म्हणला ना की आमची जॉईंट फॅमिली होती. जितकी आम्ही भावंड होतो तितक्या आमच्या बहिणी होत्या. आम्ही काही नाही केलं तरी आमची नावं जायची घरात. हो. म्हणजे अरे ह्यानी आज असं केलंय, जरी काही केलेलं नसलं तरी मग ते सतत असं व्हायचं की अरे ह्या असं का असतात, अशा का बोलतात. त्यामुळे त्यांचा त्रास व्हायचा असं म्हणेन मी. त्याच्यामुळे म्हणून मग ते अवॉइड. हा, त्यामुळे शक्यतो मग मुलींना टाळणं जे घरात झालं तर ते शाळेत तर संबंधच येत नव्हता, कारण त्या घरच्या मुली नव्हत्याच असं झालं. त्यामुळे त्यापेक्षा तुम्ही दूरच राहा असं. कृष्णा फिल्म मध्ये करतो ना, इथंभूत तर तुम्हाला तिघांना विचारून, तुम्हाला तुमचे जे कॅरेक्टर, जी पात्र तुम्ही साकारले, तुम्हाला स्वतःला प्रत्यक्षात आणि ते ह्याच्यामध्ये काय साम्य किंवा फरक वाटतो? कोण तू? हा, एक्झॅक्टली. प्रसाद आणि श्रेयस सेम आहेत दोघं जण. म्हणजे सरांनी मला विचारलं पण होतं की तू कसा आहेस. बरं, प्रसादचं कॅरेक्टर असं आहे की ज्याला पटकन राग येत नाही, पटकन लोकांमध्ये मिसळून जातो, पटकन मैत्री होते. आणि माझा पण सेम स्वभाव आहे आणि मला पण सगळे असे एकत्र आवडतात, कोणी असं सेपरेट असं काही आवडत नाही. मला सगळे एकत्र आवडतात. सेम प्रसाद आहे, एक्झॅक्ट सेम प्रसाद आहे. काहीच फरक नाहीये. मी तर म्हणतो एखादी गोष्ट जी आता जनरेशन वाईज चेंज झाली असेल तरच, किंवा काळावाईज चेंज झाली असेल तरच, लाईक श्रेयसला फोन आवडतो, ह्याशिवाय अजून काही नसेल. त्याच्या उलटी आम्ही फिल्म सांगतोय, त्यामुळे फोन बंद कर. मला असं वाटतं की कृष्णाचा कॅरेक्टर असं आहे की तो आपल्या माणसांसोबत फिरतो आणि कुठली बाहेरची व्यक्ती जर त्याला मध्ये आली तर तो म्हणजे जलस टाईप फिलिंग, जलस पण नाही म्हणता येणार, पण तू त्याच्यासोबत का जास्त आहेस, तू माझ्यासोबत का नाही आहेस, आपण एवढे वर्ष एकत्र आहोत. तर ती एक गोष्ट मी स्वतःशी रिलेट करेन की मी असा आहे रिअल लाईफमध्ये. आणि पटकन मैत्री होते, राग पटकन येतो पण पटकनही जातो. सिद्धेशचं कॅरेक्टर म्हणजे आता प्रसाद आणि कृष्णामधलं म्हणजे असं जर काय त्यांच्यात जर भांडण झालं तर एक ब्रिज टाईप असतो ना की याचं म्हणणं जाऊन त्याला सांग किंवा त्याचं म्हणणं येऊन ह्याला सांग. तर असं बऱ्याच वेळा झालंय शाळेत असताना वगैरे की जर काही वादावादी वगैरे झाली मित्रांमध्ये तर त्याला चोमडा म्हणतात. तुझं बोलून झालं की तुझा ब्रिज मी नाही म्हणजे तीच एक गोष्ट रिलेट करेन माझ्याशी, एवढंच. नाही तू जो ब्रिज बनवत होतास, जर तुमची भांडणं झाली त्यावेळेस तो ब्रिज कुठे गेला होता? सर ती मंथन आणि श्रेयसची झालेली ना, प्रसाद आणि सिद्धेशी थोडी झालेली. पण तू शाळेतलं उदाहरण मंथनच दिलंस, सिद्धार्थ थोडी दिलंस. इथे चोर पकडला गेला. तुमचा चौघांचा एक प्रश्न बाकी होता, कुठला सीन किंवा दिवस जो तुम्हाला पुन्हा जगावासा वाटेल आता जर दिली संधी तर? मला असं वाटतं एक असं नसेल, पण एक तर आमच्या शेवटच्या शेड्यूलचा शेवटचा दिवस जेव्हा ऑलमोस्ट पाऊस पडायला लागला होता पण आम्ही खूप घाईत शूट केलं. तो म्हणजे मज्जा केली होती आम्ही त्या दिवसात आणि तितकंच
फटाफट शूट पण केलं होतं. आणि दुसरा मला असं वाटतं की विहिरीत आम्ही एक सीन शूट केलाय, तेव्हा मला खूप पोहायला खूप आवडतं, ओके, त्यामुळे तो दिवस एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. मी फटाफट प्रश्न विचारते, मला उत्तर सांगायची की कोण ह्याच्यामध्ये हुज मोस्ट लाईकली, आपण जो गेम खेळतो तसा. स्वतःचे डायलॉग सगळ्यात जास्त कोण विसरत होतं, ह्यांच्यामध्ये डायलॉग विसरणारं कोण? सगळ्यांनी सांगू शकतो. कोणीच नाही. कोणीच नाही, कोणीच परफेक्ट होते सगळ्यांचे Completely डायलॉग, कम्प्लीट. वा. रिटेक सगळ्यात जास्त कोणासाठी लागले किंवा रिटेक देण्यासाठी जो तयार होता? नाही, कोण त्याच्यात पण कोण नाही झाले. जर घेतलं म्हणजे ते टेक्निकली रिटेक झाले होते, म्हणजे कोऑर्डिनेशन वाईज, पण परफॉर्मन्सला घेऊन म्हणजे एवढे सुंदर वर्कशॉप झाले त्यांचे. नो डाऊट सेट वरती उशिराने कोण येत होतं? कोणीच नाही. नाही कोणी. कारण की आम्ही त्याला- सगळे एकत्र राहतो, कारण त्यांना तंबी पण तशीच दिलेली, मी सेटवर यायच्या आधी तुम्ही मला सेटवर पाहिजे. एकत्र जायचो त्यामुळे. म्हणजे सर सोबतच होते छडी हो. घेऊन. शूटच्या दरम्यान कोण सोशली जास्त ऍक्टिव्ह होतं, की एखादं शूट झालं किंवा काय झालं लगेच फटाफट इन्स्टावरती पोस्ट करणं, किंवा Set वर- मोबाईल जास्ती ज्याच्या हातात, कोणाच्या हातात? सेटवरती कोणी मोबाईलवर म्हणजे सोशल मीडियावर काहीच पोस्ट करत Post करत नव्हतं, नव्हतं. पण सतत मोबाईलवरती एक माणूस जास्त होता, तो म्हणजे मंथन. शॉर्ट झालं की पहिले फोन कधी घेतोय, काय करायचं आम्हालाही माहित नाही. ब्रिज होता ना bridge. हा, तो मग ब्रिज बांधत असेल. तो कुठला ब्रिज बांधत होता ते आता कळेल काय दिवसांनी. एखादा असा सीन जो आजही आठवला की खूप हसायला येतं तुम्हाला संपूर्ण करतानाच, की ज्याच्यामध्ये काहीतरी प्रँक झालेत म्हणा, किंवा काहीतरी तो गडबडलाय, असा एखादा सीन करतानाचा? माझी आठवण दे. हा, तो डायलॉग बाहेर पडला, मी सांगू शकतो. आम्ही सगळेच हसलो होतो, कारण तो शॉर्ट मार्केटमध्ये आम्ही शूट करत होतो, आणि टीजर मध्ये ती लाईन नाही का, जिकडे ती म्हणते की माझ्यावर आवाज चढून बोलू नको, नाही तर चड्डी चिंबोरी सोडील. तर तो डायलॉग चुकला, आणि तो डायलॉग चुकून असा आला, माझ्यावर आवाज चढून बोलू नको, नाही तर चड्डीतली कोलंबी बाहेर काढली. त्यावेळेस आम्ही सगळेच गेलो होतो. म्हणजे लिटरली आम्ही, म्हणजे बरं, मी त्यांना जाऊन एकदा सांगितलं की ही लाईन चुकले, चड्डी चिंबोरी सोडून पाहिजे. मग त्या थोड्याशा जास्त कॉन्शियस झाल्या, त्यांनी सेम वाक्य परत घेतलं, कोलंबी बाहेर काढली. त्यामुळे जरा तो एक जास्त आम्ही सगळे हसलेला दिवस होता. पण मला एक क्युरियोसिटी आहे रोहन, हा. मला प्रश्न विचारतो येस, की जो टीजर मध्ये आपल्याला दिसलाय आणि ते आपण ऐकलं की भटीन काकू म्हणते तुझा अर्धा किलो कुला दिसतोय, ओके, ते ब्रीफ कसं केलंस? की त्या ऍक्टरला काय सांगितलंस नाही आणि तो कसा रेडी झाला? नाही, मी सांगितलं काही नाही, त्याला म्हटलं झोप, मीच चड्डी ओढली खाली, आणि तो एवढं पण म्हटलं सर एवढी नको, म्हटलं मला एवढीच पाहिजे. त्यामुळे त्याला मी चान्सच दिला नाही बोलायला. त्याला आठवते ना, त्याला म्हटलं आठवते काय, अरे नाही, पण म्हणजे तू नक्की काय शूट मध्ये सगळे होते. हो, मला मान्य आहे. त्यामुळे तो राजू तर सिरियसली त्याला म्हटलं झोप, आणि मी ओढली होती मला जेवढी पाहिजे. आठवते का सर, नको नको करत मी ऍडजस्ट पण केली होती. आणि काहीच बोलले नाही हे तिघं शांतपणे. ऑप्शन कुठे होता काय? डिरेक्शन देत होते, आम्ही ओढत होतो. इंग्रजी दादा ओढत होते. आणि त्या शॉटला पण ह्यानी पण नॅबेसपणा केला. हा वाटतो असा शांत, शांत. ह्याची चड्डी थोडी वरती आली होती, अरे खाली घे करत ह्यानी पण ओढली होती. मग ह्या तिघांमध्ये सगळ्यात जास्त डॅमेज कोण आहे चौघांमध्ये? खरं तर आता ही तर संस्कारी एकदम साधी बोळी असं कॅरेक्टर झालेलं आहे. चौघे तेवढेच डॅमेज आहेत. हा, हो, कोण तरी नंबर 1, 2, 3, 4 द्यायचं झालं Number तर 1. कोण असेल? ओ, नंबर आश्चर्याचा 1, धक्का आहे. नंबर 2, हो. गाणं येतंय रे. नंबर 2 सगळ्यात जास्त ओरडलात कोणाला सेटवरती? मंथनला. मला कधी ओरडलात सेटवर? डॅम्बिस. नाही कारण माणूस डॅम्बिस होता ना, डॅम्बिस. माणूस डॅम्बिस होता. सो नंबर 1, कळलं नाही. नंबर 2, हो. नंबर 3, नंबर 4. ओके. सेटवरती असं ना, किंवा कुठेही नाश्ता, जसं आपण म्हणतो भुक्कड, किंवा खाण्याकडे सगळ्यात जास्त लक्ष कोणाचं होतं? मी तर सेट वरती मला वाटतं आमचा असोसिएट हा गौतम बेर्डेचं होतं, कारण त्याला सगळं कंट्रोल मध्ये ठेवायचं. त्यामुळे तोच बघत होता की कोण किती जेवण वेळ घेते. संपतंय. नाही, पण मला एक नक्की आवडेल हे सांगायला राजू, हे तुला माहितीच असेल. परत हे जेवून सुद्धा पण हॉटेलला जेवायला जायचे सगळेजण. आठवतंय का? गौतम दादा हसला, आणि हे मान्य आहे गौतम दादा. गौतम दा इकडे, गौतम दा हे खरंच तूच सांगशील. आम्ही सगळेजण जेवून झाल्यानंतर सुद्धा सर प्लीज सर या. हे आमचे भूमिका पण केली आहे सेट वरती जास्त खादाड. कोण होतं? कोण होतं? म्हणजे त्याचं लक्ष खाण्याकडे जास्ती होतं, की कधी सीन संपतोय आणि आपण कधी जेवायला बसतो किंवा खायला बसतो. जेव्हा लंच ब्रेक असायचा मला हे तिघही पहिला असायचे.
सगळ्यात पहिलं ते टेंट मध्ये असायचे, म्हणजे मला बाकी कोणाची काळजी नसायची. मला माहिती होतं की हे तिघं येणार, जेवणार, प्रॉपरली जाणार. असं जास्त कमी असं नाही बघत ते, कारण ते बिचारे काम करत होते. पण नंतर कुठे सापडायचे रात्री? आता ते अरे नको यार. हा म्हणजे ते रात्री दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये वेगळं जेवायचे. म्हणजे तिथे जेवण परत अजूनही जेवण हो, हो. असं. ओके, ते एन्जॉय करायचे. एन्जॉय करायचं. थँक्यू आणि सॉरी जर आज एकमेकांमध्ये बोलायचं असेल ते कोणाला असेल, किंवा थँक्यू कुठल्या गोष्टीसाठी असेल आणि सॉरी कोणत्या गोष्टीसाठी असेल. एकमेकांमध्ये हा, म्हणजे आता जेवढे तुम्ही 1 इयर जो घालवलाय त्याच्यामध्ये जर एखादा दिवस किंवा तो क्षण ज्याच्यासाठी थँक्यू आहात, आणि असा एखादा सीन किंवा क्षण ज्याच्यासाठी तू सॉरी आहेस, आय एम थँक्यू सगळ्यांनाच. आणि आणि सॉरी यांच्यामध्ये कोणाला? रोहन सरांना. जर म्हणजे असं होत होतं काही वेळेला, काही शॉर्ट्स मध्ये, की आम्ही ज्या गोष्टी वर्कशॉपमध्ये केल्या होत्या ना, त्या तेवढ्याशा, म्हणजे मला असं वाटतंय की कायम तो म्हणजे तिथपर्यंत पोचता आलं नाही किंवा हे झालं ना, तर कायम आमचा एक लुक व्हायचा कट झाल्यानंतर शॉर्ट, की यार हे ना, हे बेटर. पण त्या मोमेंटला त्यांच्या बाजूनी पण माझ्या बाजूनी पण आम्ही बेस्ट दिलेलं असायचं, पण तरीही मला असं वाटतं ऍक्च्युली शोधायचो आम्ही एकमेकाला. हा की हा कट झालं आहे, हे असं एवढंच. आणि थँक्यू सगळ्यांनाच, कारण कोणाच शिवाय, म्हणजे आधी रोहन सर, राजेश सर ऑब्व्हियसली, कारण की हे सगळं होतंय, आणि मग नंतर सगळ्यांनाच, कारण की टीम एफर्ट होता. सगळेच. हा, आय एम थँक्यू सुद्धा सगळ्यांना आणि सॉरी सुद्धा सगळ्यांना, कारण की जर का चुकलं असेल तर. काय चुकलं असेल तर काय काही झालं चुकलं असं तुला असेल काही तर- वाटतंय काय? नाही, एखादं- मग काहीच आता नाही. आठवायला काहीच लागेल नाही, की आठवायला काय लागेल. चुकलं, काय नाही चुकलं. पास होते तसे फटाफट ना. थँक्यू सुद्धा सगळ्यांना सपोर्ट केल्याबद्दल. रोहन सरांना, मॅगीज पिक्चर्स, फिंगरप्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, प्रो झाला सगळ्यांना लगेच. thank you. Pro केलं ह्याला एकदम. प्रोडक्शन वगैरे सगळ्यांची नावं. राजेश सरांचं नाव की ऐकतंय. मी खूप लकी आहे मी या ब्रीजचं काम करतोय तो. मी खूप लकी आहे. मी या चित्रपटाचा भाग आहे. आणि सॉरी सुद्धा सगळ्यांना, कारण पाहिजे असून पण मी टाइम मागे करून परत एप्रिल मे 99च्या शूट डेज वर जाऊ नाही शकत. वा. कविता कवितांचा दिवस आहे. श्रेयस. थँक्यू राजेश सर, रोहन सर आणि सगळी एप्रिल मे 99ची टीम, ज्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केलं. आणि सॉरी सरांना, कारण आमचे माईक ऑन असायचे आणि कट झाल्यानंतर आमची जी पण होती ते सर ऐकायचे, आणि त्यासाठी सॉरी. त्याच्याकडे सॉरी काहीच नाही. थँक्यू एकच आहे, कारण ह्या सगळ्या टीमनी इतकं सुंदर, म्हणजे मी माझ्याच फिल्मची स्तुती करतोय, पण तिकडे मी अक्षरशः वेगळं होऊन सगळं पाहत होतो, सगळं कसं करतायत. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी कधीच नव्हतो. मी आत्ता आहे त्या प्रोसेसमध्ये. त्यांनी एक सुंदर फिल्म बनवून ह्या सगळ्यांनी माझ्या हातात दिली आणि म्हणले ही घ्या आणि आता ही लोकांना दाखवा. मी तेवढंच काम करतोय, बाकी तसं माझं काही काम नाही. आणि सॉरी मला म्हणायचं असेल तर फक्त रोहनला म्हणायचं आहे, कारण त्याला बरंच काही अजून करायचं होतं आणि प्रत्येक वेळेला मी त्याला ठरवतो नो 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 तेवढंच म्हणायचं. पण मला वाटतं त्या नो आणि येसचा एक अमालगमेशन होऊन एप्रिल मे 99 16 तारखेला आपल्या समोर येत आहे. कोण जातं तुझं थँक्यू आणि सॉरी बाकी. माझं ऑफकोर्स थँक्यू पहिलं. आय एम थँक्यू राजू दादाला, कारण की ह्या फिल्मच्या मागे एक भक्कम प्रोड्युसर असल्याशिवाय ना, कारण तसे कलाकार कोणी ओळखीचं नाही आहेत आपल्या फिल्ममध्ये, किंवा मीही फर्स्ट टाइम डायरेक्टर आहे. तर अशा वेळेला विश्वास ठेवून त्या विश्वासांनी पूर्णतः सोपवून करणं किंवा इथपर्यंत पोहोचणं हे सोपं नाही. तर आय एम थँक्यू ऑब्व्हियसली राजू दादाला. एक आय एम थँक्यू गौतम दादाला पण, कारण की राजू दादा सेटवर नव्हता, पण त्यासोबत त्याच्या अगदी सावली म्हणेन तर गौतम दादा पूर्णतः कंट्रोल. म्हणजे खूप वेळेला आमचं पण काही ना काहीतरी व्हायचं, पण तरी देखील तो त्या डेडिकेशनने ती पण साईड सांभाळायचा आणि माझी पण साईड सांभाळायचा. सो आय एम थँक्यू त्याला पण. आणि सॉरी खरं तर तुम्ही दोघं बाजूला जरा या दोघांना, कारण की यांची जेव्हा भांडणं झाली होती मी खूप वाईट ओरडलो होतो त्यांच्यावरती, आणि इतका वाईट ओरडलेलं की मी कंट्रोलच्या बाहेर होतो. कारण की काय झालं होतं की दुसरा शॉट जो होता पॅकअप झाला होता आणि एकच शॉट बाईक होता, आणि जो अर्लियर सीनचा पॅचवर्क नाही म्हणणार, कंटिन्युटी शॉट होता, एकच शॉट होता. त्या क्लोजअपच्या वेळेस त्याला लागलं होतं, इथे नख लागलं होतं, तर त्याच्यासाठी मी त्यांच्यावर ओरडलो होतो. त्यांच्यासाठी आय एम सॉरी.
वा, मी आय एम थँक्यू तुम्हाला सगळ्यांना म्हणेन. पहिले तुम्हाला दोघांना, रोहन दादा तुला, कारण खूप सुंदर अशी गोष्ट घेऊन आलाय. म्हणजे खरंच कौटुंबिक चित्रपट आहे की आम्ही सुद्धा आमच्या लहान मुलांना घेऊन जाऊ शकतो आणि सांगू शकतो की ह्या आमच्या आठवणी होत्या, हे आमचे असे दिवस होते. आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना सुद्धा, कारण तुम्ही प्रत्येकाने जे चित्रपटामध्ये काम केलंय कुठेतरी ना आम्ही स्वतःला रिलेट करू शकतो त्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. श्रेयस मध्ये बघताना किंवा कृष्णा तुमच्यामध्ये बघताना आम्हाला आमचे मित्र आठवतात. साजिरी तुला जाई म्हणून बघताना काही वेगळ्या आठवणी आठवतात. तर सुंदर चित्रपट ह्या सगळ्यासाठी, कारण आठवणी आहे, बालपणीच्या आहेत, मैत्रीच्या आहेत, धम्माल किस्से आहेत आणि असं एक वेगळं वळण आहे याच्यामध्ये. म्हणजे एक वेगळा सीन आहे की जो रडवतो आणि खूप हसवतो सुद्धा. तर ह्या सगळ्यासाठी आय एम थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. आणि सॉरी यासाठी की आज सेकंड टाइम जे स्क्रीनिंग होतं ते मी बघू नाही शकले चित्रपटाचं, त्याच्यासाठी. आणि ऑल द बेस्ट. आणि आय होप की असेच अजून चित्रपट येऊ दे की जे बघून आम्हाला सुद्धा डोळ्यामध्ये पाणी असेल आणि चेहऱ्यावरती हसू असेल. आणि नक्की एक कॉल आम्हाला आमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना गावी जाईल असा. थँक्यू. थँक्यू.